नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयातील सगळ्यात महत्त्वाचा असा घटक तो म्हणजे व्यवहारी अपूर्णांक आपण बघणार आहोत। व्यवहारी अपूर्णांक। आता व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय तर बघा, अंश व छेद असणाऱ्या अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात। मग बघा, हा घटक आता अभ्यासायचा आहे तर त्यासाठी आपल्याला नियम माहित पाहिजेत। व्यवहारी अपूर्णांकामध्ये अनेक प्रकारचे गणित आपल्याला सोडवायला दिलेले असतात किंवा आपल्याला परीक्षेला विचारले जातात। मग जर आपल्याला नियम माहित असेल तर आपण ते गणित अगदी कमी वेळामध्ये सहज सोडवू शकतो। चला तर मग बघूया व्यवहारी अपूर्णांक त्यावरील नियम उदाहरणासहित। बघा, इथे पहिला नियम आपल्याला असा सांगतो की शून्य भागिले कोणतीही संख्या शून्य असते। आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल। बघा, इथे मी उदाहरण घेतलं, शून्य भागिले सांगितले म्हणजे कोणतीही संख्या असेल त्याला जर शून्य भागिले कोणतीही संख्या, मग शून्य भागिले कोणतीही संख्या इथे मी घेतलं 4। तर बघा, शून्य भागिले 4 जर असेल तर त्याचं उत्तर किती असणार आहे? शून्य असणार आहे। मग बघा, जर असं दिलं असेल तर तिथे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, कारण शून्याला कोणत्याही संख्येने कितीही मोठ्या संख्येने भागलं तरी उत्तर किती येणार आहे? शून्यच येणार आहे। बघा, अजून एक उदाहरण घेऊया। कितीही मोठी संख्या, इथे शून्य आहे, इथे आपण काय घेऊया? 300। शून्य भागिले 300 बरोबर उत्तर किती येणार आहे? शून्य। हा झाला पहिला नियम। पुढचा नियम बघूया। दुसरा नियम सांगतोय कोणतीही संख्या भागिले शून्य। आता इथे मी संख्या घेते 12 भागिले शून्य। तर आपल्याला माहिती शून्याने जर 12ला भागलं तर उत्तर किती येणार आहे? शून्यच येणार आहे। कितीही मोठी संख्या घेतली, आता इथे आपण घेतलं 345 भागिले शून्य, तरीही याचं उत्तर किती येणार आहे? शून्यच येणार आहे। तिसरा नियम आहे वजा चिन्ह हे अंशाचे किंवा छेदाचे कधीच नसते, तर ते संपूर्ण अपूर्णांकांचे असते। आता बघा, एक उदाहरण घ्यायचं झालं तर आपण इथे घेऊया -3 भागिले 11। मग बघा, इथे अंशाला वजा चिन्ह आहे, पण आपला नियम काय सांगतोय? वजा चिन्ह हे अंशाचे किंवा छेदाचे कधीच नसते, तर ते संपूर्ण अपूर्णांकांचे असते। मग याचं उत्तर लिहिताना आपण या पद्धतीने बघा, वजा हे चिन्ह फक्त -3 पुरतं मर्यादित आहे का? तर नाही। तर बघा, ते या पद्धतीने येऊ शकतं। बघा, वजा चिन्ह हे आपण मधोमध देऊ शकतो, -3/11 याही पद्धतीनं बरोबर आहे। दुसरं बघा, -3/11 याही पद्धतीने बरोबर आहे, म्हणजे वर दिलं तरी चालेल, मध्ये दिलं तरी योग्यच आहे। आणि दुसरी बघा 3/11 म्हणजे छेदाला दिलं तरीही चालेल, कारण वजा चिन्ह हे पूर्ण अपूर्णांकासाठी असतं, म्हणजे ते अंशासाठी पण असतं आणि छेदासाठी असतं। मग ते कुठल्याही पद्धतीने या तीनही पद्धतीने लिहिलं तरी आपलं उत्तर योग्य येणार आहे। चौथा नियम अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी तिरपा गुणाकार पद्धतीने करावी। आता बघा, अपूर्णांक आपण एक उदाहरण घेऊया। इथे मी उदाहरण घेते 2/5 अधिक 3/7। आता बघा, आपल्याला अपूर्णांकांचा नियम माहिती आहे, जर छेद समान असतील तरच आपण अपूर्णांकांची काय करतो? बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो, पण इथे छेद समान नाहीये, मग काय करायचं? तिरका गुणाकार। मग बघा, लक्षात ठेवायचं आहे याला या संख्येने गुणायचं। बघा, इथे बरोबर 2 गुणिले 7 म्हणजे 2चं तिरकं कोण आहे? 7 आहे। अधिक चिन्ह आहे तसं मध्ये इथे लिहूया, इथे मी याला कंस घालते 3 गुणिले 5 या दोघांचा गुणाकार, मग इथे लिहूया 3 गुणिले 5। आता बघा, छेदामध्ये काय आहे? 5 आणि 7 आहे, तर या दोघांचा एकदा गुणाकार 5 गुणिले 7। मग आता उत्तर बघा, 2×7 14 अधिक 3×5 15 छेद 5×7 35। आता बघा, यांची जर आपण बेरीज केली 14 अधिक 15 तर यांची बेरीज येते 29 छेद 35, म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे 29 छेद 35। या पद्धतीने आपल्याला हा नियम वापरायचा आहे। छेद भिन्न असताना जर बेरीज वजाबाकी दिली असेल तर
पाचवा नियम, छेद समान असेल तर तिरपा गुणाकार न करता अंशांची बेरीज वजाबाकी करावी. छेद समान असेल तर मग उदाहरण घेऊया आपण. 2/4 अधिक 7/4. मग बघा छेद समान आहे तर काय करायचं आहे, अंशांची बेरीज म्हणजे 2 अधिक 7/4. मग बघा 2 आणि 7 किती होतात, 9/4. मग आपलं उत्तर आहे 9/4. या पद्धतीने आपल्याला हा नियम वापरायचा आहे. अजून एक आपण गणित घेऊया इथे बघा. 5/7 अधिक 9/7. आता बघा छेद समान आहे, एकदाच लिहून घेऊया. 5 अधिक 9 यांची बेरीज डायरेक्ट इथे लिहूया आपण 14. मग बघा इथे भाग जातोय, भाग घालूया. 7 1 7, 7 2 14. मग 2/1 आहे. छेदामध्ये जर 1 असेल तर नुसता अंश लिहिला तरीही योग्य उत्तर आहे. या पद्धतीनं बेरीज आणि वजाबाकी याच पद्धतीनं आपल्याला करायची आहे. व्यवहारी अपूर्णांकामधला 6वा नियम आहे, 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी लसावी पद्धतीने करावी. मग बघा इथे आपण एक उदाहरण घेऊया. 5/4 अधिक 9/3 अधिक 11/12 वजा 1/6. बघा काय सांगितलं, 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी. मग बघा हे 2 पेक्षा जास्त अपूर्णांक आहे, त्यांची बेरीज पण दिली आणि वजाबाकी पण दिले. मग आता अशा वेळी काय करायचं, तर या काय सांगितलं, लसावी पद्धतीने करायचं आहे. मग आपल्याला छेदाचा काय काढायचं आहे, लसावी काढायचं आहे. मग आता तो लसावी कसा काढायचा आहे, तर बघा इथे 4 3 12 आणि हे 6 जे छेदामध्ये संख्या आहेत त्या मी इथे लिहून घेतल्या. आता बघा 2 ने कोणाकोणाला भाग जातो, तर बे के बे, बे दुने 4, बे सक 12, बे त्रिक 6. अजून 2 ने भाग जातो बघा, बे एक्के, बे एक्के बे, बे त्रिक 6 इथपर्यंतच. आता बघा इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे पण 3 आहे. आता ह्या संख्या आहेत तशा इथपर्यंत खाली आहेत तसं मी लिहून घेते हे पण, म्हणजे आपल्याला सगळीकडे 1 येईल. या पद्धतीनं बघा आता इथे 3 3 3 झाले. मग याला 3 ने भाग जातो, 3 एक्के 3, 3 एक्के 3, 3 एक्के 3. बघा पूर्ण सगळीकडे भाग गेले. मग आपलं उत्तर लसावी आले काय, तर बघा लसावी बरोबर बघा 3 2 2. मग इथे काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3. म्हणजे पूर्ण भाग गेलाय आणि मग हे संख्या आल्यात म्हणून मला लिहून घेतलं, बे दुने 4, 4 त्रिक 12. मग आपल्याला लसावी किती आलाय, 12 आलाय. मग आता काय करायचं आहे बघा, खूप सोपी पद्धत आहे. आता इथे लसावी जी संख्या आहे ना ती लिहून घेऊया खाली इथे 12. ठीक आहे. आणि अंशामध्ये कोणकोणते अंक आहेत, तर बघा 5 अधिक 9 हेच लिहिते मी अंक. 5 अधिक 9 अधिक 11 अधिक 11 वजा 1 आणि लसावी इथे सगळ्यांचा 12 लिहिलेलाच आहे. आता बघा 5 आणि 9 14, 14 आणि 11 यांची बेरीज किती होते, 25. आणि 25 मधून 1 वजा करायचं आहे म्हणजे इथे किती आलं, 24 आलं. आणि छेद लसावी किती आहे, 12 आहे. बघा इथे लिहूया आपण 12. आता इथे भाग जातोय, 12 एक्के 12, 12 दुने 24. मग याचं उत्तर काय, असा प्रश्न विचारला होता. मग याचं उत्तर की 2/1. मग 2/1 आहे तर 1 काही लिहिला नाही तरी चालतं. मग याचं उत्तर किती आहे, 2. बघा मग 2 पेक्षा जास्त जर व्यवहारी अपूर्णांक असेल आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी काही करायचं असेल तर आधी काय करायचे, छेदांची लसावी काढायची आणि या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. 7वा नियम, व्यवहारी अपूर्णांकामध्ये गुणाकार असेल तर अंशाचा अंशाशी व छेदाचा छेदाशी गुणाकार करावा. उदाहरण घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. 9/5 गुणिले 7/3 या पद्धतीनं. आता बघा इथे जे कट होते ते घालूया. बघा इथे 3 एक्के 3, 3 त्रिक 9 कट झाला. आता इथे दुसरीकडे काही जात नाही. मग राहिलंय काय,
गुणाकार अंशाचा अंशाशी आणि छेदाचा छेदाशी करायचा आहे. म्हणजे या पद्धतीने 3 गुणिले 7. मग बघा इथे 3 गुणिले 7, छेदामध्ये 5 गुणिले 1 आहे. मग 5 गुणिले 1 बघा 3 7 21, 5 1 5. म्हणून मग इथे आपलं उत्तर काय आलं आहे तर बघा 21 अंश छेद 5. 8वा नियम बघा सगळ्यात महत्त्वाचं, मुले इथे खूप वेळा कन्फ्यूज होतात की भागाकार आला, अपूर्णांकामध्ये भागाकार आला तर करायचं काय. मग अशा वेळी काय करायची आपल्याला ही ट्रिक्स वापरायची आहे. मग काय आहे ती ट्रिक्स, व्यवहारी अपूर्णांकांचा भागाकार असेल तर भागाकाराऐवजी गुणाकार करावा व अपूर्णांक उलटा करावा. आता कसं, एक गणित घेऊया आपण, उदाहरण घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. मग बघा इथे 9/17 भागिले 45/51 या पद्धतीनं. आता बघा आपल्याला काय सांगितलं आहे, व्यवहारी अपूर्णांकांचा जर भागाकार असेल म्हणजे इथे भागाकार दिलाय तर भागाकाराऐवजी गुणाकार करा. मग हे आहे तसं लिहून घ्या, डावी बाजू आहे तशी लिहून घेऊया. 9/17 भागाकाराऐवजी गुणाकार करायचा आहे आणि अपूर्णांक काय करायचं आहे, उलटा करायचा आहे. म्हणजे छेदामध्ये आहे ते अंशाच्या ठिकाणी जाईल आणि अंशाचा जो अंक आहे किंवा संख्या आहे ती छेदामध्ये येईल. म्हणजे यांचं काय, हे खालचं वर गेलं, वरचं खाली आलं. आता इथे बघा काटाकाटी होत असेल तर करून घ्यायचं म्हणजे गुणाकार करायला सोपा जाईल. बघा इथे 9 1 9, 9 5 45. आता बघा इथे पण जातो 17 1 17, 17 2 34, 17 3 51. राहिलंय काय 1 गुणिले 3. मग आपल्याला माहिती आहे 1 गुणिले 3 छेदामध्ये काय 1 गुणिले 5, 1 गुणिले 5. मग आपल्याला माहिती आहे 3 1 3, 5 1 5. मग आपल्या याचं उत्तर काय आलं, या अपूर्णांकांचं 3 अंश छेद 5. बघा जर आपण अशा ट्रिक्स वापरल्या तर आपल्याला कोणतंही अपूर्णांकांचं जर गणित आलं तर आपल्याला सहज सोडवता येणार आहे. पुढचा एक महत्त्वाचा नियम घेऊया. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल, आपल्या अभ्यासासाठी उपयुक्त असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. बघा 9वा नियम आहे, व्यवहारी अपूर्णांकांचा भागाकार अंश व छेद रूपात दिला असेल तर सूत्रानुसार ते गणित सोडवायचं आहे. मग कसं सोडवायचं बघा, आपण गणित घेऊया. 9 अंश छेद 13 आणि परत हे भागिले आहे. इथे काय आहे 25/26 हे गणित आहे. बघा हा अपूर्णांक आणि त्याला भागिले खालीच दिलेला आहे. मग अशा वेळी काय करायचं तर आहे तसं आधी हे लिहून घ्यायचं आहे 9 अंश छेद 13. आता आपण काय सांगितलं, सूत्रानुसार मगाशी सांगितलं भागाकार न करता गुणाकार करायचा. पण गुणाकार करताना काय करायचंय, उलटं घ्यायचंय. मग हे 26 जे खाली आहे ते 26 अंशाच्या ठिकाणी जाईल आणि 25 छेदामध्ये येईल. इथे जात असेल तर काटाकाटी करूया. 13 1 13, 13 2 26 बरोबर. आता बघा 9 गुणिले 2, मग 9 2 18, 1 गुणिले 25, 25 1 25. इथे काही जातंय का, नाही जाते. मग आपलं उत्तर काय आलं, या अपूर्णांकांचं, या व्यवहारी अपूर्णांकांचं उत्तर आहे 18 अंश छेद 25. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्यवहारी अपूर्णांकांचे महत्त्वाचे नियम आणि त्यावरील काही उदाहरणं स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.